नासिक जिले के येवला तालुका के बोगटे गांव में आज से श्री काल भैरवनाथ की प्रसिद्ध वार्षिक यात्रा का शुभारंभ हो गया है। ये यात्रा कुल 8 दिनों तक चलती है और इसे इस क्षेत्र की सबसे बड़ी यात्रा के रूप में जाना जाता है। स्थानीय मान्यताओं के अनुसार यदि किसी व्यक्ति को सर्पदंश हो जाए और उसे इस मंदिर में दर्शन के लिए लाया जाए तो उसका निवारण संभव होता है। यही कारण है कि यहाँ श्रद्धालुओं की भारी भीड़ उमड़ती है। यात्रा का मुख्य आकर्षण है मानकरी जादव घराने के वंशज श्री माधवराव की पारंपरिक घोड़े पर सवार होकर निकाली जाने वाली भव्य मिरवणूक। यह परंपरा पिछले कई 100 वर्षों से बिना किसी खंडन के आज भी निभाई जा रही है। इस यात्रा में केवल महाराष्ट्र से नहीं बल्कि अन्य राज्यों जैसे मुंबई, संभाजीनगर, नगर, धुले और नासिक से भी भारी संख्या में श्रद्धालु शामिल होते हैं। हर साल लाखों की संख्या में भक्त यहाँ दर्शन का लाभ उठाते हैं और भक्ति भाव से यात्रा का आनंद लेते हैं। यात्रेनिमित्त श्री काल भैरवनाथ यात्रेनिमित्त जे पंचक्रोशीतील सर्व जी काही मंडळी व्यवसाय नोकरी निमित्ताने बाहेर जिल्ह्यात पर राज्यामध्ये नोकरीसाठी वास्तव्यास आहे ते वर्षातून एकदा यात्रेच्या निमित्ताने प्रसंगी 7 दिवस वेळेची मर्यादा आखून पूर्ण यात्रेच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत सहपरिवार गावामध्ये नियोजनासाठी तसेच सहकार्यासाठी काहीही अडचण असेल तर त्या कामासाठी बाहेरील मंडळी वेळेप्रसंगी हजर असते। सालाबादप्रमाणे ह्या वर्षी मोठ्या उत्साहात श्री काल भैरवनाथ यात्रा महोत्सव सुरू झालेला आहे आणि आज जाधवराव यांची स्वारी येत आहे। मोठ्या उत्साहाने आनंद लोक त्याचा दर्शनाचा लाभ घेत आहे आणि याही पुढे 3-4 दिवसापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे। रक्तदान शिबिर असेल, कीर्तन असेल, तमाशा असेल, ह्या सर्व गोष्टी लोकांच्या याच्यातून सहकार्यातून त्या पुढे केलेल्या आहे। आणि मसाल्याचे इथे आख्यायिका आहे की सर्वसाधारण 1 वर्षभरापुरतं पुरेल इतका सर्व ग्रामस्थ आजूबाजूचे परिस्थितीतील सर्व लोक हे मसाला खरेदी करत असतात। कुंटंबा आणि येवला हे पूर्वीपासून आतापर्यंत शतक चाललेलं हे काल भैरवनाथाची यात्रा आहे आणि जाधवराय म्हणून ती बाबा आहे म्हणजे बाबा म्हणजे स्वतः काल भैरवनाथाची हवा म्हणजे पिढ्यानपिढ्या आतापर्यंत चालत आलेली आहे। मी कुंटंबाचं श्याम धरवते पिढ्यानपिढ्या म्हणजे काल भैरवनाथाची आता महाराष्ट्रात ह्याशी स्वारी कुठंच नाही पण पूर्ण गाव म्हणजे आता हे समजा बोगटा आहे बोगट्यामध्ये आजची दिवाळीचे काल भैरवनाथाचं एवढं जागरूक पॉवरफुल झालं बोगटा आणि कुंटंबा म्हणजे पिढ्या चालत असेल आणि याच्यात पूर्ण भक्त झाले। आख्यायिका म्हणजे ऐतिहासिक यात्रा या ठिकाणी भरते। त्याचप्रमाणे तळेगाव येथील दाभाडे कंपनी या ठिकाणी वास्तव्याला आली तर त्यावेळेस त्यांनी आपला हात देव आहे या ठिकाणी घेऊन आले आणि नंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मंदिर उभारणीचं काम त्यांच्या हातून झालं। कालांतराने याचा विकास त्याच दाभाडे कंपनीने केला। त्याच्यानंतर या ठिकाणी सर्पदंश जर झाला तो आजही तागायत या ठिकाणी तो बरा होण्याचा प्रसंग आम्ही आमच्या समोर अनुभवलेला आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी कुंटंब्यावरून श्री जाधवराव महाराज येतात, त्यांच्याही अंगावर भैरवनाथाची हवा येते आणि ते पाहण्या करताना या ठिकाणी लाखो भाविक या यात्रेत या ठिकाणी गर्दी करतात आणि दर्शनाचा लाभ घेतात। आज काल भैरवनाथांची यात्रा आहे बोगटे येथे। तर ही यात्रा जवळपास 450 ते 500 वर्षापासून सुरू आहे। तर इथं काल भैरवनाथांचा इतिहास असा आहे की आता ही कुंटंब्याची 11वी गादी आहे। तर चंद्रकांत बाबा जाधव असं या बाबांचं नाव आहे, चंद्रकांत काशीनाथ जाधवराव। तर ही यात्रा जवळपास 450 वर्षापासून सुरू आहे। देव सोनारीवरून तर कुंटंब्यापर्यंत जाधवराया यांच्यासाठी गोदावरीच्या नदीकाठी आले होते। तर त्यावेळेस चैत्र महिन्यात जाधवराव सोनारीकडे जात असतात। तर त्यावेळी जाधवराव बाबा थकल्या कारणाने गोदावरीच्या कडेला बसले असताना त्यावेळेस देवाला खंत वाटली म्हणून देवाने सगळे हे स्वरूप रचले। घोडा, कावड्या, काठ्या, घंटानाद अशा प्रकारे ढोल हे सगळं देवाने त्यावेळेस रचून दिलं आणि दर 5 वर्षांनी देव सोनारीला जातात आणि बोगटा असेल, गोंदवणी असेल, रामपुरवाडी असेल, नपावाडी असेल या सगळ्या यात्रा या ठिकाणी होतात आणि सगळे मालकरी या यात्रेला सर्व उत्साहित असतात आणि अशाच प्रकारे आज या यात्रेचं स्वरूप बोगटा या ठिकाणी आलेला आहे आणि भाविकांची पण भरपूर या ठिकाणी गर्दी झालेली आहे।